कलोंजी नावाचं एक आयुर्वेदातील खरंच भन्नाट औषध आहे. याला कृष्णजीरक किंवा काला जिरा किंवा मंगरेल अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आणि आपल्या कन्नडमध्ये याला करी जिरीग असं म्हणतात. नायजेला सीड्स खरं तर हे एक गरम मसाल्यात वापरणारा पदार्थ आहे. अगदी तिळासारखा त्रिकोणी आकाराच्या छोट्या बिया असतात त्याच्या, आणि याला एक विशिष्ट गंध असतो. भूक वाढवणारं उत्तम औषध आहे खरं तर हे. त्याचा फायदा इथं भूक वाढते आणि शिवाय अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. त्याच्यामुळे समजा जर जेवल्यानंतर जर तुमचं पोट गच्च होत असेल आणि पोटात गॅसेस होत असतील ना, तर मग नक्कीच या बियांचं चूर्ण एक साधारण अर्धा चमचा जेवणानंतर घेतल्यात ना, तर मग नक्कीच गॅसेस सुद्धा कमी होतात, खाल्लेलं अन्न पचतं आणि शिवाय पोटाचा जो गॅस असतो किंवा पोटाचा जो वात असतो ना, त्याचा निचरा होण्यास मदत होते खरं तर कलंजीमुळे. आफ्टर डिलेव्हरी जी काही बाळंतिणीचे आजार असतात, सध्या प्रसूतीचे जे आजार असतात ना, त्याच्यामध्ये खरंच फार गुणकारी औषध आहे. एकतर प्रसूतीनंतर स्त्रीची त्या भूक मंदावलेली असते, त्याच्यामुळे भूक वाढवण्यासाठी खरंच हे औषध द्यावं. शिवाय या औषधामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं, भूक सुद्धा वाढते. त्याच्यासोबत अंगावरचं दूध वाढतं, स्तन्य याचा गुणधर्म येतो, आणि या औषधाचा गर्भाशयावर उत्तेजक परिणाम असतो. त्याच्यामुळे विटाळ साफ होण्यास मदत होते. प्रसूतीनंतर जी विटाळच्या तक्रारी असतात ना, त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये खरंच या औषधाने व्यवस्थित होतात. शिवाय मेन्स्ट्रुअल पिरियड्स रेग्युलर होत असतात, त्याच्यामुळे डिसमेनोरियामध्ये सुद्धा हे औषध देण्यास हरकत नाही आहे खरं तर. त्वचेवर खाज पडत असेल, वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांमध्ये बारीक खाज असते त्वचेवर, आणि अशा वेळेला खरंच हे औषध म्हणजे ह्या बिया ज्या आहेत कलंजीचे, त्या साधारण तव्यावर गरम कराव्यात आणि त्याची अर्ध्या चमचा पक्की गरम पाण्याला घेतले तर नक्कीच खूप चांगला परिणाम दिसून येतो. बरं, या बियांमध्ये थायमोक्विनॉन नावाचं एक रासायनिक द्रव्य असतं आणि खरंच या औषधाचा परिणाम आमावातावर फार सुंदर होतो. आमावात आजार की ज्याच्यामध्ये सांध्यांना सूज असते, सांधे लाल झालेले असतात, सांध्यांमध्ये एक आखड असते, सांधे दुखत असतात, एस्पेशली हे दुखणं पहाटेच्या वेळेला जास्त असतं. तर अशा वेळेला भूक वाढवण्यासाठी, आमाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी आणि सांध्यातली सूज कमी होण्यासाठी खरंच कलंजीची अर्धा चमचा पावडर दिवसातून 2 ते 3 वेळा घेतली तर फार चांगला गुणधर्म दिसून येतो. बरं, या औषधामुळे खरंच रक्तातली वाढलेली जी साखर असते ती कमी होते बरं का. शिवाय रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं, एस्पेशली LDL किंवा जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ना, ते नियंत्रित राखण्यासाठी खरंच कलोंजी हे एक भन्नाट औषध आहे. तुमचं वजन वाढत असेल आणि काही केलं वजन कमी होत नसेल ना, तर कलोंजीच्या बियांची चूर्ण साधारण एक अर्धा दिवसातून 3 वेळा किंवा मधाबरोबर जरी घेतलं ना, तरी हटकून वजन कमी होतं. शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होते खरं तर कलोंजीमुळे. उच्च रक्तदाबासाठी इतर काही प्रभावी औषधांसोबत खरं तर आपण कृष्णजीरक किंवा मंगरेल हे औषध वापरत असतो. बरं, याचा दम्यासाठी सुद्धा फार सुंदर परिणाम आहे बरं का मित्रांनो. ज्याला तुमच्या फुफ्फुसांमध्ये कफ साठलेला असतो, तर तो कफ पातळ करण्यासाठी या बियांचा उकाळा घ्यावा. इव्हन या औषधामुळे खरंच श्वासनलिकांची सूज कमी होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याच्यामुळे केसांची गळती थांबते. केसांसाठी फार पोषक औषध आहे हे. शिवाय याच्यामुळे तुमचं कॉम्प्लेक्शन एन्हान्स होतं. तर हे औषध वापरण्यासाठी काही हरकत नाही आहे, फक्त अति प्रमाणात वापरलं ना तर मग मात्र शरीरातली उष्णता वाढते.